नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणत आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मी आज पेंटिंग करत होते आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या टोपीवर. सध्या तुम्ही रील्स बघितलेच असणार की टोपीवर छानपैकी पंढरीचे वारकरी, माऊली असे कॉट्स लिहून छान पेंटिंग करतायत. तर म्हटलं चला मीही करते अशी एखादी पेंटिंग. मीही टोपीवर अशी सुंदरशी पेंटिंग करत होते. जवळपास सगळी पेंटिंग पूर्ण होत आली होती, पण आउटलाईन करताना माझ्याकडून एक छोटासा धक्का लागला आणि क्षणात सगळी मेहनत खराब झाली आणि त्या क्षणी मला खूप वाईट वाटलं. पण कलाकार म्हणून एक गोष्ट शिकली की चूक झाली म्हणून कधीही थांबायचं नसतं, नव्या जोमाने पुन्हा काम करायचं असतं. सो चला तर बघूया माझी ती कोणती गोष्ट, माझ्याकडून कोणती चूक झाली आणि मी ती नंतर कशी व्यवस्थित केली, तर मी ती चूक कशी सुधारली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं की तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, येत्या शनिवारी आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्तानेच मी हे पेंटिंग बनवत होते टोपीवर माझ्या मुलासाठी. सर्वात आधी मी एक टोपी घेतली. या टोपीला गांधी टोपी असं म्हणतात, हे तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर मी पेन्सिलने त्यावर मला जे पेंट करायचं आहे ते ड्रॉ करून घेतलं, म्हणजे नंतर काही चुकायला नको. या ठिकाणी मी पेंट करण्यासाठी ॲक्रेलिक कलर्सचा यूज केला आहे. मी विठू माऊलीचा जसा टिक्का असतो त्या शेपचा इथं एक शेप ड्रॉ करून घेतला होता. त्याला मी आता केशरी आणि पिवळा असं कॉम्बिनेशन करून कलर केला आहे आणि एक छोटासा झेंडा ड्रॉ केला आहे. त्याला रेड, मरून असा ॲक्रेलिक कलर दिला आहे. त्यानंतर पंढरीचे वारकरी हे शब्द लिहिण्यासाठी मी मार्करचा यूज केला आहे. पेंटचा यूज मी इथे केला नाही, कारण की ते थोडंसं बल्की दिसलं असतं, म्हणून मार्करनी जरा फिनिशिंग छान येते. पण झालं असं की जिथे पेंट नव्हता तिथे तो मार्कर खूप छान चालत होता, पण जिथे मी पेंट केलेलं होतं तिथे तो मार्कर चालत नव्हता. मग मी तिथे ब्लॅक ॲक्रेलिक कलरने पेंट केलं. पण तिथेच तर मोठी गडबड झाली. जेव्हा मी वरती आउटलाईन करायला लागले, माझा चुकून हात ते खाली ॲक्रेलिक कलर्सवर लागला आणि त्याने सगळं पंढरीचे हा वर्ड खराब झाला आणि इथेच गडबड झाली. अगदी 2 मिनिटासाठी खूप वाईट वाटलं, पण पुन्हा ऑरेंज कलर घेऊन करेक्ट करायला लागले. पण तो नुकताच ब्लॅक कलर हा ओला असल्यामुळे ते काही करेक्ट होत नव्हतं. पेंट थोडं ड्राय झाल्यावर व्हाईट अँड ऑरेंज कलरने दोन्ही पण करेक्ट करून घेतलं आणि नंतर नाव मस्त असं कंप्लीट केलं. चला तर मग तुम्हाला ही पेंटिंग कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्याकडनं मिस्टेक झाली, पण मी ती सुधारलीही. तर तुम्हाला ही पेंटिंग आवडली असेल तर कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका.